नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण इयत्ता 11वीतील तिसरा पाठ या ठिकाणी पाहणार आहोत. पाठाचे नाव आहे अशी पुस्तक. पाठाचे लेखक आहे डॉक्टर निर्मल कुमार फडकुले. तर विद्यार्थी मित्र हो, सर्वात आधी आपण लेखकांचा परिचय या ठिकाणी करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, डॉक्टर निर्मल कुमार फडकुले हे प्रसिद्ध समीक्षक, संत साहित्याचे अभ्यासक होते. त्याच पद्धतीने त्यांची काही पुस्तके सुद्धा प्रसिद्ध झालेली आहेत. कल्लोळ, अमृताचे, चिंतनाच्या वाटा, प्रिय आणि अप्रिय, सुखाचा परिमळ. त्याचबरोबर संत साहित्य विषयक पुस्तके सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेली आहेत. संत कवी तुकाराम, एकचिंतन, संत चोखामेळा आणि समकालीन संतांच्या रचना, संतांची या भेटी, संत विनेचा झंकार, संत तुकारामांचा जीवन विचार. त्याच पद्धतीने त्यांनी वाङ्मयीन विषयक पुस्तके सुद्धा या ठिकाणी, हे साहित्य सुद्धा त्यांनी या ठिकाणी लिहिलेली आहेत. समाज परिवर्तनाची चळवळ, काल आणि आज, साहित्यातील प्रकाशधारा. त्याच पद्धतीने त्यांना भैरूरतन दामणी या साहित्य पुरस्कारांनी त्यांना सन्मानित सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे. विद्यार्थी मित्र हो, आता आपण थोडक्यात पाठाचा परिचय करून घेणार आहोत. या पाठात लेखक पुस्तकांचे मानवी जीवनातील स्थान समजावून सांगतात. म्हणजे या ठिकाणी लेखकांनी सांगितले की पुस्तक मनुष्याच्या किंवा माणसाच्या जीवनामध्ये किती महत्त्वाचं आहे. त्या पुस्तक त्या माणसाचं पूर्ण जीवनच त्या ठिकाणी बदलवून टाकत असतं. विद्यार्थी मित्र हो, माणसाला ज्या पद्धतीने अन्नाची, हवेची, वस्त्राची आणि एक घराची त्या ठिकाणी जशी गरज असते, त्याच पद्धतीने सगळ्यात महत्त्वाची अजून एक गरज आहे, ती म्हणजे पुस्तक. कारण की जे मनुष्य पुस्तक नेहमी वाचत असतात त्यांना भरपूर ज्ञान त्या पुस्तकातून मिळत असतं आणि त्या पुस्तकातूनच त्यांना एक जीवन जगण्याचा मार्गसुद्धा त्या पुस्तकातूनच मिळत असतो. आणि एक मित्र ज्या पद्धतीने आपल्यासोबत असतो, त्याच पद्धतीने मित्र तरी एखाद्या वेळेस आपल्याला सोडून जाऊ शकेल, पण या ठिकाणी पण पुस्तकातून जे आपल्याला काही चांगले विचार मिळालेले आहेत, ते विचार आपल्यासोबत कायमस्वरूपी मरेपर्यंत आपल्यासोबत राहणार आहे. कितीही अडचणी आले तरी आपल्या जवळचे नातेवाईक असो, मित्र असो, मैत्रिणी असो, ते तरी आपल्या जवळून ते दुरावू शकतात, लांब जाऊ शकतात काही कारणामुळे. पण पुस्तक हा एकच आपल्याजवळ, म्हणजे आपल्याजवळ एक हत्यार आहे, आपलंवालं एक शस्त्र आहे की ते पुस्तकच आपल्याला त्या ठिकाणी मदत करू शकतं आणि आपल्या जीवनामध्ये ते नवीन नवीन मार्ग त्या ठिकाणी आपल्याला दाखवू शकतात. आणि आपल्या जीवनामध्ये कितीही अडचणी आल्या तरी त्या अडचणी सर्व काही त्या पुस्तकाच्या मार्गदर्शनानेच आपल्याला ते अडचणी त्या ठिकाणी दूर होऊ शकतात. पुढे पाहूया विद्यार्थी मित्र. आता या पाठात लेखक पुस्तकांचे मानवी जीवनातील स्थान समजावून सांगतात. लेखक म्हणतात, पुस्तकात तो आपले जीवनाचे संचित त्या पुस्तकात ओततो. वाचक पुस्तक वाचतो, पुस्तकातल्या आशयाने तो समृद्ध होतो, त्यांच्या जीवनात बदल घडवतो. बदललेल्या जीवनाचे प्रतिबिंब पुस्तकात उमटते. पुन्हा पुस्तकाचा प्रभाव माणसावर पडतो. माणूस व पुस्तक यांचे हे एक अतूट नातं त्या ठिकाणी झालेलं असतं. आणि त्याच पद्धतीने पुस्तक सतत माणसाला सोबत करते. पुस्तक जीवनाचे दर्शन आपल्याला घडवते. तसे बरे वाईट काय आहे याचा निवाडा, याचं मार्गदर्शन सुद्धा आपल्याला पुस्तकच शिकवत असते. चांगल्या जीवनाचा मार्ग दाखवते.
त्यामुळे माणसाचा जगण्यावरचा जो काही विश्वास आहे तो वाढत असतो. पुस्तक माणसाला अंधारातून प्रकाशाकडे जायला शिकवते. माणसाला सत्य, शिव, सुंदराकडे नेण्याचा पुस्तक प्रयत्न करते. हेच या पाठात लेखकांनी ललित्यपूर्ण शैली मांडलेली आहे. विद्यार्थी मित्र हो, आता आपण पाठाकडे वळणार आहोत. काही पुस्तक आपल्याला झपाटून टाकतात. म्हणजे ज्यावेळेस आपण पुस्तक वाचायला सुरुवात करतो तर त्या पुस्तकातून आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळत असतं आणि ते नवीन शिकत असताना आपल्याला त्याच्यामध्ये आवड निर्माण होते आणि आवड निर्माण झाल्यावर असं वाटतं की आपण अजून त्या पुस्तकातून खूप काही नवीन कल्पना, नवीन मार्गदर्शन त्या पुस्तकातून आपल्याला घेता येऊ शकतं. अशा स्वतः आपल्यामध्ये त्या ठिकाणी पुस्तक बदल हे घडवत असतं. आपल्या स्वतःमध्ये आपलं परिवर्तन त्या ठिकाणी ते पुस्तक करत असतं. अंतःकरणात भावनांची प्रचंड खळबळ उडवून देण्याची त्यांच्यात शक्ती असते. म्हणजे आपल्या अंतःकरणात म्हणजे आपल्या स्वतःमध्ये, आपल्या मनामध्ये म्हणजे त्या पुस्तकामध्ये एवढी प्रचंड शक्ती असते की त्या मानवाच्या मनामध्ये, त्याच्या परिवर्तनामध्ये, अंतर्गत परिवर्तनामध्ये ते बदल त्या ठिकाणी पुस्तक घडवू शकतं आणि घडवून दाखवत असतं. एक प्रकारची चांगली शक्ती त्या ठिकाणी आपल्याला पुस्तकाच्या मार्गदर्शनानेच त्या ठिकाणी मिळत असते. अशी पुस्तक कधी विसरता येत नाही आणि त्या पुस्तकातून आपल्याला खूप काही शिकायला मिळालेलं असतं आणि म्हणून ते पुस्तक माणूस हा कधीच त्या ठिकाणी विसरू शकत नाही. आणि त्या पुस्तकातून जे काही त्या माणसाने मनापासून वाचलेलं असतं तर तशाच पद्धतीने तो त्याच्या जीवनामध्ये तशाच पद्धतीने परिवर्तन आणि चांगले विचार त्या पद्धतीने तो वावरत असतो. अशी पुस्तक कधी विसरता येत नाही. दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधाप्रमाणे ती पुस्तक मनात दरवळत असतात म्हणजे दीर्घकाळ ती त्या व्यक्तींच्या मनात टिकत असतात. उत्तम साहित्य कृतीचं वाचन करत राहणं यासारखं दुसरं उत्तेजक आणि आनंददायक काही असेल का? म्हणजे या ठिकाणी लेखकांनी सांगितलंय की उत्तम साहित्य वाचक करत राहणं यासारखं दुसरं या जगामध्ये दुसरं काहीच नाही आणि त्या पुस्तकातूनच मानवाला भरपूरसा आनंद त्या ठिकाणी मिळू शकतो. मॅकबेथ आणि किंग लिअर या नाटकातले काही संवाद इतके काव्यात्मक, इतके अर्थगर्भ आणि इतके भावस्पर्श आहेत की प्रत्येक वाचनाच्या वेळी अधिक उत्कट अनुभूती देत राहतात. म्हणजे मॅकबेथ आणि किंग लिअर हे जे काही दोन नाटक आहेत त्यांच्यातील जो काही संवाद आहे तो संवाद जगप्रसिद्ध आहे आणि ते नाटक खूप प्रसिद्ध झालेली आहेत. आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे अर्थगर्भ म्हणजे अर्थपूर्ण आणि भावस्पर्श म्हणजे मनातील भावनांना त्या ठिकाणी स्पर्श करून जातील असं. उत्कट म्हणजे तीव्र अनुभूती म्हणजे अनुभव, तिथून आपल्याला अनुभव त्या नाटकातून एक प्रकारे मिळू शकतो. पुढे पाहूया आपण आता. अशा वाचनाची नशा और असते. सुखाविषयाच्या माझ्या कल्पनेतून पुस्तक वगळली तर सारं सुखच संपुष्टात आलं असं म्हणावं लागेल. बघा या ठिकाणी लेखक काय म्हणतात की सुखाविषयीच्या माझ्या ज्या काही कल्पना आहेत, जर पुस्तक वगळली तर जगामध्ये सुखच राहणार नाही. जे काही सुख मिळत आहे तर ते सुख पुस्तकाच्या माध्यमातूनच, पुस्तकाच्या मदतीनेच मिळू शकतं असं या ठिकाणी लेखकांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. जवळचे मित्र दुरावतात, ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांनाही त्या प्रेमाची विस्मृती होते आणि वैराचा अग्नी ते पेटवत ठेवतात. हातात आलेला पैसा कसा आणि
केव्हा नाहीसा होतो ते कळतही नाही. पण पैसा आणि माणसं यांच्याप्रमाणे पुस्तक कधीच विश्वासघातकी असत नाही. बघा, या ठिकाणी लेखकांनी सांगितलं आहे की जे काही आपली जवळची कितीही जवळची मित्र राहिली, पण ते काही क्षणापुरतेच आपल्या जवळ राहतात आणि थोड्याफारच प्रमाणात ते मदत करू शकतात. पण ते मित्र जास्त काळ किंवा दीर्घकाळ आपल्याजवळ राहत नाही आणि आपल्याला नेहमीच मदत करतील असा विश्वास आपण त्यांच्यावर ठेवू शकत नाही. ज्यांच्यावर आपण प्रेम करतो, नातं गोतं जे काही असेल, तरीही नातंसुद्धा त्या ठिकाणी माणसाला मदत करत नसतं. आणि अशा हे जे काही मित्र असतात ते एखाद्या वेळेस वैराचा अग्नी ते पेटवत ठेवतात, ते लक्षात ठेवतात आणि त्याच्यामुळे माणसाला जे काही मदत करणार आहे तर ते पुस्तकच मदत करू शकतो. नातं, मित्र मंडळी ती कोणीच त्या ठिकाणी संकट आल्यावर मनुष्याला मदत करू शकत नाही. आणि पैसा आज आहे, उद्या त्या ठिकाणी त्या माणसाकडे राहणार नाही आणि तो आज आहे पण उद्या असेल की नसेल याचा विचार आपण त्या ठिकाणी करू शकत नाही. आणि प्रत्येक वेळेस पैसाच मदत करू शकेल ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. पण या ठिकाणी माणसाच्या मरेपर्यंत जो काही सोबत आहे दीर्घकाळ टिकणारा ते म्हणजे पुस्तक. आणि पुस्तक कधी विश्वासघातकी नसतं, ते नेहमी माणसाला मदत करत असते. कितीही संकट आले पण पुस्तकाच्या माध्यमातून, पुस्तकांच्या विचार आणि शिक्षणाच्या माध्यमातून आपण काही का असेना पण थोड्या प्रमाणात हळूहळू आपण त्या ठिकाणी प्रगती करू शकतो. चांगले विचार जर डोक्यात असले तर आपल्याला चांगला मार्ग त्या ठिकाणी पुस्तकच दाखवत असतात. बघा, त्यांना स्पर्श करण्याचा अवकाश भावनांनी आणि विचारांनी ओसंडणार आपलं अंतःकरण ते उघड करतात. बघा, आणि जर आपल्याला त्या ठिकाणी लेखकांनी सांगितले की स्पर्श करण्याचा अवकाश भावनांनी आणि विचारांनी ओसंडणारं आपलं अंतःकरण ते उघड करत असतात. ज्यावेळेस आपण पुस्तक वाचतो तर पुस्तकातून वेगवेगळे विचार त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतात. चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन त्या ठिकाणी करत असतात. बघा, आणि एक उत्साह त्या ठिकाणी निर्माण होत असतो. कितीही दुःखी व्यक्ती राहिला, त्याला काहीच मार्ग सापडत नसेल, पण जर तो नेहमी पुस्तक वाचत असेल आणि जर पुस्तकाचा आधार घेतला तर त्याला नक्कीच त्या ठिकाणी मार्ग सापडेल. म्हणजे या ठिकाणी कितीही अडचण आली तरी पुस्तकच त्या ठिकाणी मनुष्याला मदत करीत असतात. माझ्या अंतरंग म्हणजे मनातील आपलं अंतर्मन. माझ्या अंतरंगात त्या थोर लेखकानं साठवलेलं हे भंडार तुझंच आहे, जे आवडेल ते खुशाल घेऊन जा, असं जणू पुस्तक आपल्याला सांगत असतं. बघा, जे काही वाचक प्रेमी असतात, नेहमी पुस्तक वाचत असतात, त्या पुस्तकातून चांगले विचार घेत असतात, ते वाचक प्रेमी नेहमी काय म्हणतात, ते लेखक काय म्हणतात की पुस्तक आमच्याशी बोलत असते की माझ्याकडनं तुला जेवढं भंडार तुला घेऊन जायचं असेल, जितके विचार, जेवढे मार्गदर्शन तुला घेऊन जायचं असेल, तू हसत खेळत घेऊन जा. म्हणजे त्या ठिकाणी पुस्तक काटकसर करत नाही. तर पुस्तक नेहमी माझ्याजवळचं जे काही भंडार आहे तू नेहमी घेऊन जाऊ शकतं आणि हा भंडार तुझाच आहे, असं ते पुस्तक त्या वाचक प्रेमींना नेहमी सांगत असतं. आणि जे पुस्तकं वाचतात त्यांना तर हा प्रश्न नेहमीच अनुभवायला मिळालेलाच असेल. जे आवडेल ते खुशाल घेऊन जा, असं जणू पुस्तक आपल्याला सांगत असतं. पुस्तकावर अत्यंतिक प्रेम करणारी माणसं मी पाहिली आहे. या ठिकाणी लेखक म्हणतात की भरपूरसे असे पुस्तक प्रेमी मी या ठिकाणी पाहिलेले आहे की पुस्तकाला अक्षरशः जपून सुद्धा ठेवतात. पुस्तकाचं वरचं कव्हर, मागचं कव्हर, आतली पाने एकदम व्यवस्थित त्या ठिकाणी ते जपत असतात. असे लेखकांनी, असे काही पुस्तक प्रेमी त्यांनी त्या ठिकाणी लेखकांनी पाहिलेले आहे. आपल्या कपाटात जीवापाड जपून ठेवलेले पुस्तक दुसऱ्याला देताना ती अगदी व्याकुळ झालेली असतात. आणि अशी जी काही
पुस्तक वाचक प्रेमी असतात आणि जर त्यांच्याकडनं एखाद्याने जर त्यांचं ते आवडतं पुस्तक जर त्या ठिकाणी मागितलं तर त्यांचा जीव असा कासावीस होतो की याला आपण पुस्तक द्यायचं की नाही, हा व्यवस्थित टाईमावर मला देईल का, माझं पुस्तक जपून ज्या पद्धतीने मी त्याला सोपवलं आहे त्या पद्धतीने व्यवस्थित तो देईल का, की नुसतं ते पानं वगैरे चाळून ठेवेल, उलगडून ठेवेल, जसं मी जपून ठेवलं आहे तशा पद्धतीने तो पुस्तक वाचून मला ते पुस्तक हाताळून मला देईल की नाही, असे पुस्तकप्रेमींचे असे विचार त्या ठिकाणी असतात. पुढे पाहूया आपण. एकदा एका ग्रंथप्रेमी वाचकाकडून 2 दिवसासाठी एक पुस्तक मी वाचायला आणलं होतं. आता एकदा लेखकांनी एक ग्रंथप्रेमी होते आणि त्यांच्याकडनं 2 दिवसाच्या मुदतीने एक पुस्तक त्यांनी ते वाचायला आणलेलं होतं. आता वाचण्यासाठी ते पुस्तक आणलं होतं. ते देताना तो ग्रंथप्रेमी मला काकुळतीनं सांगत होता, काकुळतीने म्हणजे विनवणी करत होता. ज्यावेळेस लेखकांनी त्या ग्रंथप्रेमीकडनं एक पुस्तक मागितलं त्यावेळेस तो जो काही देणारा ग्रंथप्रेमी होता तो एकदम काकुळतीनं सांगत होता, अतिशय काळजीपूर्वक वापरा, दुसऱ्यांच्या हाती देऊ नका. आणि त्यांनी देताना काय सांगितलं लेखकांना, की तुम्ही काळजीपूर्वक वापरा आणि दुसऱ्यांच्या हाती देऊ नका. पुस्तकाचं पान मुडपू नका. कोणताही मजकूर पेन्सिलनं किंवा शाईनं अधोरेखित करू नका. वरचं कवर काढू नका. 3ऱ्या दिवशी कटाक्षानं मला पुस्तक परत करा. बघा, अशी ग्रंथप्रेमी असतात की ते पुस्तक म्हणजे आपलं छोटंसं बाळच असेल, ज्या पद्धतीने आपण छोट्याशा बाळाला जपत असतो तशा पद्धतीने हे ग्रंथप्रेमी त्या पुस्तकांना जपत असतात. असा जो काही अनुभव होता तो लेखकांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे. त्या सूचना मला अपमानकारक वाटल्या नाही आणि लेखकांना त्या सूचना अपमानकारक अशा वाटल्या नाही. हातात पडलेल्या कोणत्याही पुस्तकाशी निर्दय चाळा करणारे अनेक पुस्तक शत्रू मी पाहिलेले आहेत. बघा, ते सांगतात की म्हणजे असे काही विद्यार्थी असतात, माणसं असतात की ते रिकामा म्हणजे हातात पुस्तक घेतलं की ते म्हणजे न वाचता फक्त ते पुस्तक असं वाकवायचं, असं गोल करायचं आणि त्याची पानं अशी फक्त ती फिरवायची, 1-2 पानं अशी मोडायची आणि त्याची म्हणजे अशा पद्धतीने वाचायचं नाही, पण त्या पुस्तकाचे हाल त्या ठिकाणी काही जण त्या ठिकाणी करत असतात. आणि त्या ठिकाणी लेखकांनी त्यांना पुस्तक शत्रू असं म्हटलेलं आहे. त्यांच्या हिशेबी छापलेले एक चोपडं म्हणजे पुस्तक, त्याला कसलं महत्त्व द्यायचं. असे काही पुस्तक शत्रू पण असतात की त्यांना पुस्तकाचं महत्त्वच त्या ठिकाणी कळलेलं नसतं आणि म्हणून ते पुस्तक कशाही पद्धतीने ते हातात हाताळत असतात. पुस्तकाचा उपयोग तरी किती. भूक लागल्यावर ते शिजवून थोडं खाता येतं. वेडे लोक वाङ्मयात अनेक रस असतात असे म्हणतात. तहान लागल्यावर तुमच्या कालिदासाच्या शकुंतलातील रस पिणे शक्य आहे का? फार तर एकदा वाचावं किंवा चाळावं आणि मग येईल त्या भावनानं फुंकून टाकावं. ही विचारसरणी अनेकांची असते, पण त्या पुस्तकप्रेमीनं मला ज्या अटी घातल्या होत्या त्या खरोखरच अत्यंत संयुक्तिक होत्या. म्हणजे या ठिकाणी लेखकांनी ज्या पुस्तकप्रेमीकडनं एक पुस्तक घेतलं होतं, ग्रंथप्रेमीकडनं जे पुस्तक घेतलं होतं, त्या पुस्तक ज्यावेळेस त्या ग्रंथप्रेमीने दिलं त्या काही अटींवर त्या ठिकाणी त्या ग्रंथप्रेमीने ते पुस्तक त्या ठिकाणी दिलेलं होतं. आणि त्या ग्रंथप्रेमीने सांगितलं की 2 दिवसानंतर 3ऱ्या दिवशी बरोबर तुम्ही स्वतःहून माझ्या हातात पुस्तक द्या, दुसऱ्यांच्या हातून ते पुस्तक मला देऊ नका. बघा, पुढे पाहूया आपण. माझ्या हाती पुस्तक देताना त्यानं त्यावरून
मायेनं अलगद हात फिरवला. बघा, लेखकांच्या हातात ते पुस्तक देत असताना सुद्धा त्या पुस्तकावर मायेनं, प्रेमानं त्या ठिकाणी हात फिरवला. मी त्याला म्हणालो, बघा या ठिकाणी लेखक म्हणतात, मी त्याला म्हणालो, कसलीही काळजी करू नका, माझ्या घरी सुद्धा तुमच्या पुस्तकाला माहेरी आल्यासारखंच वाटेल. आणि या ठिकाणी लेखकांनी त्या ग्रंथप्रेमीला सांगितले की तुम्ही काहीच काळजी करू नका, तुमच्या पुस्तकाला माझ्या घरी आल्यावर असंच वाटेल की माहेरीच आलेलो आहे. मी दुसऱ्या वाईट लोकांच्या किंवा पुस्तक शत्रूंच्या हाती आलेलं नाही असं त्या ठिकाणी पुस्तकाला वाटेल. त्याला सासुरवास सहन करावा लागणार नाही असं या ठिकाणी लेखकांनी त्या ग्रंथप्रेमीला सांगितलेलं होतं. ते अगदी योग्य स्थळी तुम्ही देत आहात. तो हसला आणि तो ग्रंथप्रेमी त्या ठिकाणी असला, त्याचं समाधान झालं असावं. मी म्हणालो, एका संस्कृत सुभाषित म्हटलं आहे, मूर्ख हस्ते न दातम्य एव वदिती पुस्तकम, मूर्खाच्या हाती मला देऊ नका असं पुस्तकाचं म्हणणं आहे. माझ्या हाती ते देताना तुम्हाला माझ्या शहाणपणाबद्दल शंका आली नाही ना? आता तो खळखळून हसला आणि म्हणाला, अहो, दुधानं तोंड पोळल्यामुळे मी ताक फुंकून पितो. म्हणजे एखाद्या गोष्टीमुळे आधी नुकसान झाले असेल तर पुढच्या वेळी सावधगिरी बाळगणे. म्हणजे त्या पुस्तक प्रेमीला 1-2 वेळा तसा अनुभव आला असेल की त्यांनी त्यांची आवडती पुस्तकं कोणी मागितली असेल तर ती दिली असतील, पण त्यांना वेळेवर त्या ठिकाणी मिळाले नसतील. आता पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटणं म्हणजे पुस्तकाला प्रेमाने सांभाळले जाणे. आता पुढे पाहूया आपण. आता काही दिवसांपूर्वी एका कवीनं माझी 2 पुस्तकं नेली. मी 15 दिवस वाट पाहिली. आता या ठिकाणी लेखकांनी पण एक त्यांचा अनुभव सांगितला की काही कवीनं माझी 2 पुस्तकं नेली. मी 15 दिवस वाट पाहिली. पुस्तक मागायला गेलो तेव्हा त्यानं चक्क कानावर हात ठेवले. आपण पुस्तक आणलीच नाही असं त्याचं म्हणणं आहे. बघा, आता त्या एका कवीने त्या ठिकाणी त्या लेखकांकडनं पुस्तक घेतलं होतं आणि ते पुस्तक घेऊन 15 दिवस झाले. ते मग लेखक स्वतः त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्याकडनं ते पुस्तक मागितलं. पण जे घेऊन गेले ते कवी म्हटले की मी तुमच्याकडनं चक्क पुस्तक आणलेलंच नाही. आणि बघा, कानावर त्या ठिकाणी त्यांनी हात ठेवले. आपण पुस्तक आणलीच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आता काय करणार? पुस्तक गिळंकृत करणं म्हणजे माझ्या दृष्टीने भयानक प्रकार आहे. या ठिकाणी बघा काय सांगितले की लेखकांनी, म्हणजे पुस्तक गिळंकृत करणं म्हणजे माझ्या दृष्टीने भयानक प्रकार आहे की मग माझं पुस्तक गेलं तरी कुठं? बघा, म्हणून तेव्हापासून मी ठरवून टाकलं की प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही असा त्यांचावाला अनुभव होता. म्हणून त्यांनी सांगितले की आता लोक तोंडावर डायरेक्ट घेऊन जातात, तरीही समोरासमोर घेऊन जातात, तरीही समोरच ते खोटं बोलतात की मी तुमचं कधी पुस्तकच आणलं नाही. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी ठरवून घेतलं होतं की आता परमेश्वर जरी माझे पुस्तकं मागत असेल तरी मी त्या ठिकाणी पुस्तकं आता देणार नाही. पुढे पाहूया. तर मी जन्मठेपेची शिक्षा सुद्धा आनंदाने सहन करील. कोणी पुस्तक जरी मागितलं पण मी देणार नाही. या ठिकाणी मला जन्मठेपेची शिक्षा सुद्धा मिळाली तरी मी ती आनंदामध्ये सहन करेल, पण माझी पुस्तकं मी त्या ठिकाणी देणार नाही. पण पुस्तक नसतील तर राजवाडा सुद्धा मला स्मशानासारखा वाटेल. बघा लेखकांचा अनुभव की जर पुस्तक माझ्याकडे नाही राहिला पण एवढा आलिशान राजवाडा जर राहिला, त्याच्या सर्व काही सुखसोयी सुविधा मला मिळाल्या तरी तो राजवाडा पुस्तकाशिवाय मला स्मशानासारखा वाटेल. सहज माझ्या मनात विचार आला, असे निष्ठावंत वाचक
आता दुर्मिळ झाले. आणि या ठिकाणी लेखक म्हणतात की लेखकांनी असा अनुभव ऐकल्यावर त्या लेखकांना असं वाटले की असे निष्ठावंत वाचक आता खूप कमी प्रमाणात आहे. पवार मी BA च्या वर्गातल्या वाङ्मय विषयाच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला. परवा बघा, लेखकांनी BA च्या वर्गातल्या वाङ्मय विषयाच्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारला. GA कुलकर्णीच्या एखादा कथाग्रंथ तुम्ही वाचला आहे का? बघा, संग्रह जाऊ द्या, या लेखकाची एखादी कथा तरी तुम्ही वाचताना तुमच्या वाचनात आली आहे का? साहित्य या विषयांचे रसिक विद्यार्थी-विद्यार्थिनी मानाखाली घालून बसले. कदाचित GA कुलकर्णी हे नाव सुद्धा त्यांना फारसं परिचित नव्हतं. मी निराश झालो. एका आधुनिक श्रेष्ठ कथालेखकांचं नावही सुशिक्षितांच्या अभ्यासाच्या कानापर्यंत पोचलं नाही. या कर्माला काय म्हणावं? आणि त्या ठिकाणी त्या लेखकांनी ज्यावेळेस ते विद्यार्थ्यांना विचारतात त्यावेळेस एकही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी उत्तर दिलं नव्हतं. पुढे पाहूया. एक गोष्ट मात्र खरी की उत्तम साहित्य कृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात, मनाला धीर देतात, जीर्ण होत चाललेल्या जीवनशक्तीला चैतन्य न्हाऊन घालतात. बघा, आणि हे असे काही अनुभव फक्त लेखक जे काही वाचक प्रेमी आहेत त्यांनाच येऊ शकतात. बघा, मनातल्या अंधाराला उजेडाची स्वप्न दाखवतात. काही दिवसांपूर्वी 80 वर्षाचे एक साहित्यप्रेमी सदगृहात भेटले. मी त्यांना सहज विचारले, सध्या कशाचं वाचन चाललं आहे? बघा, आता ते 80 वर्षाचे वृद्ध, त्यांना लेखक भेटले आणि तेव्हा त्यांनी विचारले की तुम्ही सध्या कशाचं वाचन तुमचं चालू आहे? ते म्हणाले, गेले 2 दिवस मेघदूत वाचत होतो. नुसतंच ते संपलं. आता टॉलस्टॉयची ॲना कॅरेनिना ही कादंबरी हातात घेतली आहे. मी काहीशा आश्चर्याने त्यांना म्हणालो, या वयात मेघदूताची रुची कशी काय वाटते? ते थोडेसे रागावून म्हणाले, रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहे. बघा, या ठिकाणी लेखकांनी एक जे काही कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये 80 वर्षाचे साहित्यप्रेमी वाचकप्रेमी त्या ठिकाणी लेखकांना भेटले होते आणि त्यावेळेस त्या लेखकांनी त्यांना विचारले की आता सध्या तुम्ही कोणती कोणती पुस्तकं वाचता आहात? तर त्यावेळेस लेखकांनी त्या साहित्यप्रेमींनी त्या ठिकाणी काही पुस्तकांची नाव सांगितले. टॉलस्टॉयची ॲना कॅरेनिनाची ही कादंबरी त्यांनी त्या ठिकाणी हाती घेतलेली आहे. आणि त्यावेळेस लेखकांना आश्चर्यसुद्धा त्या ठिकाणी वाटलं होतं. आणि रसिकतेचा आणि वयाचा, आणि त्यावेळेस बघा, या वयात मेघदूताची रुची कशी काय वाटते असं लेखकांनी त्यावेळेस विचारलं. तेव्हा ते रागावून म्हणाले, वृद्ध 80 वर्षाचे ते साहित्यप्रेमी रागावून त्या ठिकाणी म्हणाले होते की रसिकतेचा आणि वयाचा या ठिकाणी काही संबंध नसतो. केव्हाही आपण पुस्तकं वाचू शकतो. कलात्मक आनंद देणारं श्रेष्ठ साहित्य मला म्हातारा होऊ देत नाही, असं त्या 80 वर्षाचे साहित्यप्रेमींनी सांगितलं. गांधीजींची आत्मकथा, व्हिक्टर ह्युगोची आणि मुन्शी प्रेमचंदाची कादंबरी, रवींद्रांची गार्डनर आणि गीतांजली, शेक्सपियरची नाटक, तुकारामांचे अभंग, असं विविध प्रकारचं आणि अनेक रंगढंगांचं मन रसमय साहित्य वाचण्याचा मी जन्मभर शौक केला. नवं पुस्तक दिसलं की ते केव्हा हस्तगत होईल अशी बेचैनी आजही मला वाटते. या पुस्तकांची तर मला जिवंत ठेवलं आहे आणि ह्या पुस्तकांनीच मला जिवंत ठेवलेलं आहे, असं
ते 80 वर्षाचे साहित्यप्रेमी त्यांना सांगत होते. शेक्सपियरची सर्व नाटक माझ्या संग्रहात आहे, याचा मला अभिमान वाटतो. अहो, सुंदर सुंदर पुस्तकावरून नुसता हात फिरवणं सुद्धा एवढं सुखाचं आहे. पुढे पाहूया आपण आता. कधी कधी बऱ्याच दिवसात चांगलं पुस्तक वाचायला मिळत नाही. अशा वेळी मी सुद्धा जुन्या साहित्यांकडे वळतो. खरं सांगायचं तर साहित्य जुनं आणि नवं असे काहीही नसतं. केवळ काळाच्या अपेक्षेने हे शब्द आपण योजतो. बघा, म्हणजे कोणतेही कुठलेही प्रकारचं पुस्तक वाचलं तर त्याच्यात काही वेगळं नसतं. कोणत्याही पुस्तकातून आपल्याला ज्ञान मिळू शकतं. ज्ञानेश्वरांचे अभंग कोणत्या अर्थाने जुने आहेत आणि कुसुमाग्रजांची कविता कोणत्या दृष्टीने नवी आहे. आपल्याला सोयीसाठी आपण हे शब्द. मी एक दिवशी अत्यंत विमनस्क अवस्थेत होतो. त्या दिवशी मला एक कलावंत मित्र एका अपघातात मरण पावला होता. जगण्यासाठी त्यांच्याजवळ कितीतरी सुंदर सामग्री होती. कलावंतांचं जिवंत मन असलेला हा भाबडा हळवा माणूस अचानक एका मोटार अपघातात ठार झाला. दिवसभर मी अस्वस्थ होतो. सबद दिवसभर म्हणजे सर्व दिवसभर त्या ठिकाणी ते लेखक काय होते, अस्वस्थ होतं. त्यांचं चित्त काही लागत नव्हतं. म्हणजे या ठिकाणी लेखकांनी एक त्यांचावाला अनुभव सांगितलेला आहे की एक त्या लेखकांचे मित्र होते आणि ते मित्र एका अपघातात मरण पावलेले होते. आणि ते लेखक त्यांना जेव्हा कळलं की माझ्या मित्राचा अपघात त्या ठिकाणी मोटरसायकलने झालेला आहे, तर त्या मित्राच्या आठवणीने ते पूर्ण दिवसभर विचलित झालेले होते. त्यांना काहीच समजत नव्हतं. तो दिवस कसा जात होता त्यांना काहीच कळत नव्हतं. ते पूर्ण विचारात त्या ठिकाणी होते आणि ते म्हणतात की सगळे दिवसभर मी अस्वस्थ होतो. त्यांना काहीच कळत नव्हतं. रात्री कपाटातलं हेमिंग्वेज द ओल्ड मॅन अँड द सी हे छोटे खानी पुस्तक बाहेर काढलं आणि रात्री त्यांनी एक पुस्तक त्या कपाटातून बाहेर काढलं. त्याच्यावरची धूळ झटकली आणि ते वाचायला सुरुवात केली. आता बघा, या ठिकाणी लेखकांचे जवळचे मित्र वारले होते आणि ते पूर्ण अस्वस्थ झाले होते, पण त्यांनी रात्री कपाटातून एक पुस्तक काढलं आणि ते पण इतकं जुनं, म्हणजे धुळखात त्या ठिकाणी पडलेलं होतं. पण ते पुस्तक त्या ठिकाणी, आता ते वाचक प्रेमी होते, त्यांनी ते पुस्तक त्या ठिकाणी काढलं आणि पुस्तकावरची धूळ ज्याप्रमाणे मी झटकली त्याप्रमाणे माझ्या मनावर साचलेली दुःख, निराश विचाराची धूळ त्या पुस्तकाने झटकून टाकली. पहिल्या 2-3 पानातच त्या छोट्या कादंबरीने मला खिळवून ठेवलं. आणि बघा, ज्यावेळेस त्या लेखकांनी ते पुस्तक घेतलं आणि 2-3 पानं वाचली, त्याच्यातच त्यांचं मन एक आनंदी झालं आणि दुःखसुद्धा त्या पुस्तकाने हरवून टाकलेलं होतं. असं लेखकांनी या ठिकाणी एक त्यांचा अनुभव या ठिकाणी सांगितलेला आहे. अर्नेस्ट हेमिंग्वे हा एक विलक्षण प्रतिभेचा लेखक होऊन गेलेला आहे. पुढे पाहूया आपण आता. साहजिकच त्यांची जीवनदृष्टी त्यांच्या साहित्यातून प्रकट झाली आहे. द ओल्ड मॅन अँड द सी ही कादंबरी त्याच बलदंड वृत्तीनं भारलेली आहे. एक म्हातारा कोळी देवमाशाची शिकार करण्यासाठी अथांग सागरात आपली होडी ढकलतो. त्याला सामान्य मासे नको होते. बघा, या ठिकाणी अजून एक तुम्हाला अनुभव मिळेल. तर या ठिकाणी एक म्हातारा कोळी देवमाशाची शिकार करण्यासाठी अथांग सागरात आपली होडी ढकलतो. त्याला सामान्य मासे नको होते. देवमाशाला जिंकण्याची धाडस मनसुबे मनात रचून हा काटक म्हातारा होडी वल्हवत कित्येक मैल अंतरावर गेला. आता हा कोळी, हा जो काही मासे पकडणारा होता, तो म्हातारा होता. वयाने कसा होता,
म्हातारा होता, पण त्याचे विचार कसे होते, त्याला एवढा मोठा अथांग सागर होता आणि त्या सागरामध्ये त्याला काही मासे मिळणार नाही का, तर त्याला भरपूर प्रमाणात त्याला मासे मिळाले. पण त्याचं एकच ध्येय होतं, एकच विचार होता की मला फक्त देव मासा म्हणजे सगळ्यात मोठा मासा मला या ठिकाणी पकडायचा आहे. आणि म्हणायला गेलं तर तो फक्त म्हातारा होता, त्याचं शरीर कसं असेल, थकलेलं असेल, तो छोटे छोटे मासे पकडून तो रिटर्न घरी परत येऊ शकला असता, पण त्याचं एकच ध्येय होते की मला या अथांग मोठ्या समुद्रामध्ये मला सगळ्यात मोठा देव मासा या ठिकाणी पकडायचा आहे, अशी जिद्द त्या म्हाताऱ्यामध्ये होती. पुढे पाहूया आपण आता. आपली होडी ढकलतो त्याला सामान्य मासे नको होते, देव माशाला जिंकण्याचे धाडसी मन असुभे मनात रचून हा काटक म्हातारा होडी वल्हवत कित्येक मैल अंतरावर गेला. पोटात अन्न नव्हते, तहानेने त्याला शोष पडला होता. आणि बघा, त्या म्हाताऱ्याच्या पोटामध्ये अन्न सुद्धा नव्हते आणि त्याला पाणी पिण्यासाठी तो म्हणजे पूर्ण तहान लागलेली होती त्याला, पण तरीही तो मागे वळला नाही. शोष म्हणजे कोरडा आणि घशाला कोरड पडण्यासारखी त्याची स्थिती त्या ठिकाणी झालेली होती. पण माग फिरायचं नाही हा त्याचा बाणा होता. आता बाणा म्हणजे काय, ब्रीद शील प्रतिज्ञा. त्याने एक प्रतिज्ञा घेतली, ती काहीही झालं तरी देव मासा पकडूनच आपल्याला घरी जायचं आहे, असं त्याने मनाशी निश्चय केलेला होता. त्याच्या थकलेल्या हाडात अजूनही खवळलेल्या लाटांबरोबर झुंजण्याची आणि सागरावर मात करण्याची जिद्द त्या ठिकाणी होती. बघा, आता तो समुद्र सुद्धा खूप खवळलेला होता. तर खवळलेला समुद्र म्हणजे त्या लाटा उलट्या सुलट्या वाऱ्याने त्या ठिकाणी खूप जोराच्या त्या वाऱ्याने त्या लाटा वरती खालीवर होत होत्या. तरीही त्या लाटांबरोबर त्या म्हाताऱ्याने झुंजण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि सागरावर मात करण्याची जिद्द त्या म्हाताऱ्याने ठरवलेली होती. बघा, तो हरला नाही, डगमगला नाही. आणि किती तो फक्त म्हातारा, आणि आपण ते किती तरुण आहोत, तरी पण आपण व्हिडिओ सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण पाहत नसतो, अभ्यास पूर्ण करत नसतो. बघा पुढे, कधी न सापडलेला महाप्रचंड देव मासा आज आपण मिळवायचा या आकांक्षाने रोमातून पेटून निघालेला हा कणखर आशावादी म्हातारा पुढे चालला होता. बघा, तरीही त्या म्हाताऱ्याने त्याची जिद्द जी होती तीच ठेवली आणि तो हळूहळू पुढे जात राहिला. देव मासा मिळण्याचे चिन्ह दिसत नव्हते, तरी इतका सागराच्या मध्यभागी येऊन गेला होता. सागराला त्याने भरपूर झुंज देण्याचाही प्रयत्न चालूच होता, जिद्द चालूच होती, तरी त्याला देव मासा कुठंही मिळत नव्हता आणि त्यातल्या त्यात अन्नाचा कण सुद्धा नव्हता. उपाशी पोट कुरकुरत होतं. थकलेलं हातपाय होडी मागे घेण्याचा सल्ला देत होता आणि त्या म्हाताऱ्याच्या हातपाय म्हणत होते की तू आता ती होडी मागे घेऊन घे, पण तो हट्टवादी मन परतायला तयार नव्हतं आणि त्या म्हाताऱ्याचं मन परत जायला तयार नव्हतं. तो तसाच होडी वल्हवत पुढे चालला. एकाकी प्रचंड खळबळ झाली. म्हाताऱ्याच्या जाळ्यात एक महाकाय देव मासा सापडला आणि शेवटी त्या म्हाताऱ्याच्या जाळ्यामध्ये देव मासा सापडला. आपल्या बुलंद मुसडीनं जाळ तोडून तो सहज सुटून गेला असता, पण आता म्हाताऱ्याच्या हातात वज्राच बळ आलं. जीवाची शर्थ करून हातातल्या भाल्यानं देव माशाला त्यानं तास 2 तास झुंजून ठार केलं आणि त्या देवमाशाला तास 2 तास होऊन गेले त्याची आणि देवमाशाची झुंज चालूच होती. आणि शेवटी त्या देवमाशाला त्या म्हाताऱ्याने काय केलं, ठार मारलं. ते धूळ होडीला बांधून विजयोन्मादाने तो परतून लागला.
आज त्याला जाळ्यात कधीच न सापडलेला आणि आपल्या शेपटीच्या तडाख्यानं मोठ्या मोठ्या होड्या उलथून टाकणाऱ्या महाबलिष्ठ देव मासा त्याच्या पराक्रम सापडला होता आणि त्याच्या त्या पराक्रमानं सापडलेला होता. किनाऱ्याकडं परतताना शार्क माशाच्या टोळीनं त्या देव माशावर हल्ले चढवले. बघा, त्या म्हाताऱ्याने तर किती प्रयत्न करून तो देवमासा मारला, ठार मारला आणि घराकडे तो देवमासा घेऊन तो म्हातारा निघाला. पण तरीही त्याचा मार्ग काही पूर्ण सुरळीत पार पाडत नव्हता. परत त्याला अडचणी आल्या. मध्ये शार्क माशांची टोळी त्या ठिकाणी त्या देवमाशावर हल्ले चढवत होती. ते त्याचे लचके तोडू लागले आणि ते शार्क मासे ते मेलेल्या त्या देवमासाचे अर्धे अर्धे तुकडे त्या ठिकाणी घेऊन जात होते. ते लचके त्या ठिकाणी तोडत होते. विद्यार्थी मित्र, आपण पुढील भागात पुढचा भाग पाहूया. धन्यवाद.